मधुर ऑप्टिशियन्स लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. बोलकर वृंदावन व्हॅली इमारतीत भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली. अशोकनगर परिसरातील बोलकर वृंदावन व्हॅली या निवासी इमारतीत सकाळी 9 वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही घरगुती साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार बोलकर वृंदावन व्हॅली इमारतीत राहणारे भास्कर शिवराम महाजन यांच्या फ्लॅटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सकाळच्या वेळेस अचानक धूर व आगीच्या ज्वाला दिसू लागल्याने रहिवाशांनी तत्काळ बाहेर धाव घेतली. नगरसेविका इंदुबाई नागरे यांनी याबाबतची माहिती अग्निशामक दलाला दिली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पथक तात्काळ दाखल झाले. त्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी नगरसेवक समाधान देवरे, नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर, नगरसेवक विश्वास अप्पा नागरे, सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर, सार्थक नागरे, रवी पालवे, ओम नागरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच इमारतीतील वीज पुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरता बंद करण्यात आला होता. आग लागण्याचे नेमके कारण शोधण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. यावेळी अग्निशामक दलाचे विजय मुसळे, अशोक मोरे, प्रसाद भडके, स्वप्नील गांगुर्डे, गौरव जाधव, उमेश गावित, आयुष सोलंकी यांनी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले. इथं जेव्हा आग लागली मला इथून पवार साहेब दोघांचे फोन आले. योगा मी अंबिका शिरजवळ होतो. तिथून मी तात्काळ फायरवाल्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं ऑलरेडी 2 मिनिटापूर्वी फोन येऊन गेलेला आहे. गाडी निघालेली. आल्यानंतर इथल्या स्थानिक रहिवाशांना, बिल्डिंगच्या रहिवाशांना घेऊन तात्काळ टाकीतलं पाणी चालू करून इथले बी विंगचे रहिवाशी पवार म्हणून त्यांनी आग 50% विझवलेली होती. फायर आल्यानंतर, फायरची गाडी आल्यानंतर त्यांना तात्काळ आपले जे स्थानिक नागरिकांनी मदत करून आग आटोक्यात आलेली आहे. कुठली जीवितहानी झालेली नाही. समोरच्या महाजन परिवाराचं खूप नुकसान झालेलं आहे. आर्थिकमध्ये शासकीय तर आम्ही प्रयत्न लगेच करू. तलाठी बोलून घेतले. विश्वास नागरे असतील, नागरे मावशी, समाधान भाऊ, आम्ही चारीने आपले सातपूरचे तलाठी पिंपळा बोले तलाट्यांनाही बोलवलं. ते तात्काळ पंचनामा करतील आणि त्यांचे काही इन्शुरन्सचे असतील ते आता कागदही झालेले ती पूर्ण माहिती घेऊन आम्ही जे शक्य ते शासनाचं किंवा आमच्या वैयक्तिक काय करलं आम्ही प्रयत्न करू. खरं तर आग लागलेली आहे आणि आज आता आटोक्यात पण आली. परंतु मी जाहीर MSCB ला आव्हान करेल, आम्ही चारी नगर शौकांच्या वतीने त्यांना पत्र देऊ की ही आग इलेक्ट्रिकलमुळे लागलेली आहे. परंतु जेव्हाही आपण नवीन कनेक्शन देतो त्यावेळेस MSCB आपल्याकडनं जो काही, मी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मी त्यांना एवढं सांगाल की कुठलंही कनेक्शन देताना त्या MSCBच्या मीटरच्या आधी किंवा नंतर कुठंतरी जर का आपण ELCB किंवा MCB जर दिला असता, जेव्हा आपण शॉर्ट सर्किट होतं आणि नागरिकांना मी सांगतो की खर्चाने सुद्धा आपण जो आपल्या घरामध्ये सप्लाय येतो त्याच्या इन्कमिंगलाच जर का आपण ELCB लावलेला असता किंवा MCB लावलेला असता, जेव्हाही शॉर्ट सर्किट घरामध्ये होतं तेव्हा नक्कीच तो MCB आधी ट्रिप झाला असता आणि ही इलेक्ट्रिकलमुळे जी आग लागते त्याची हानी चुकली असते. म्हणून या निमित्ताने जरी महाजन कुटुंबावर हा जो काही प्रसंग ओढवलाय, आम्ही सर्व चारही नगरसेवक शासनाकडे नक्कीच त्यांच्यासाठी मागणी करू व आमच्या खर्चाने सुद्धा त्यांना जे काही शक्य होईल घरातील उपक्रम आम्ही नक्कीच त्यांना मदत करू. बोलकर व्हॅली मध्ये जिथं आग लागली, थोडक्यात बिल्डिंग मधल्यानेच पाहिल्याबरोबर त्याने वरतून लगेच नळ सोडला आणि थोडक्यात आग मांडल्यावर ती काही लगेचच थांबत नाहीये. गाडीला फोन केला तर लगेचच गाडी येईपर्यंत गाडी आली. तर जीवितहानी काही कुठं झाली नाही, पण बरीच नुकसान झाली. 10-15 लाखाच्या वरून नुकसान झालेली आहे आणि काही कोणाला जीवितहानी झालेली नाहीये. एवढं सांगून मी थांबते. नागरिक बोलकर व्हॅली येथील सकाळी आता 1 तासापूर्वी जी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि उन्हाळ्याचे पण दिवस आहेत, पण सर्व नागरिकांना मी ह्याच्यावर आवाहन करतो की जास्तीत जास्त तुम्ही दक्षता घ्या. प्रभागातील किंवा शहरातील सगळ्या नागरिकांनी दक्षता घ्या. का तर इलेक्ट्रिकचं सगळ्या गोष्टींच्या नादी लागता येतं पण आगीच्या नादी लागता येत नाही. आगीपासून सावध राहा. या ठिकाणी या बिल्डिंग मधील काही सगळ्या लोकांच्या सतर्कतेमुळे
जी अग्निशामकची प्रणाली बसवलेली आहे तिच्यामुळं ताबडतोब ती थांबवल्या गेलं आणि अग्निशामकची गाडी यायच्या आत बरंच 50% मला वाटतं आग ही विझली होती. पण फक्त आणि फक्त बोर्डाचं लक्ष न दिल्यामुळं बोर्डाचं जे ओव्हर काही झालं असेल त्याच्यामुळं ती आग लागलेली आहे. काय घटना घडली? सकाळी 9:40 सातपूर केंद्रावर पगारे रवी पालवे यांचा फोन आला की बोलकर व्हॅली या ठिकाणी घराला आग लागलेली आहे, तर तुम्ही तात्काळ या. त्यानुसार आम्ही बोलकर व्हॅली अशोकनगर या ठिकाणी आलो. तर बेडरूमला आग लागलेली होती. त्यांचे महत्वाचे कागदपत्र, साड्या, कटलरीचं सामान, रोख स्वरूपातली रक्कम हे सर्व वस्तू जळालेल्या आहे. इलेक्ट्रिक सर्व जळालेलं आहे. जीवित आणि काही झालेलं नाही आहे. नुकसान अंदाजे कमीत कमी 10 लाखाच्या आसपास. मी योगेश पवार, बोलकर वृंदावन व्हॅलीमधील. माझा फ्लॅट नंबर 301. आमच्या बोलकर वृंदावन व्हॅलीमध्ये फ्लॅट नंबर 104 मध्ये सकाळी सुमारे 9:40 आग लागली. तर मला खालून काही आरवड्यावर वगैरे आल्या, तर मी तसंच खाली आलो तर बघितलं तर पूर्ण आग होती. पहिले तात्काळ त्यांनी मेन सप्लाय बंद केला आणि आमच्या इथं बोलकर साहेबांनी जे आम्ही बिल्डिंग बांधलेली त्यांनी आग विझवण्यासाठी जे पॉईंट काढलेला आहे, आम्ही पाणी बंद करून सुद्धा आग विझू शकतो. तर अशा परिणामी त्या पॉईंटवर नडी लावली आणि आग विझवण्याचं चालू केलं. आग क्षमता येईपर्यंत आम्ही 50 ते 60% आग विझवलेली होती. आणि आमच्या ज्या कलिग आहेत भास्कर महाजन यांच्या घराचं बेडरूम मध्ये 70 ते 80% म्हणजे जळालेल्या सगळ्या वस्तू आहेत. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.